आमच्या गावात एक मुलगी होती, सई. तिचं नाव घेतलं की लोकांच्या चेहऱ्यावर विचित्र हसू यायचं. चौकात बसलेले लोक तिच्याबद्दल कुजबुज करायचे. रोज संध्याकाळी कोणाला भेटायला जाते, तीच कोणासोबत तरी चक्कर आहे, घरच्यांची इज्जत घालवली. अशा अफवा गावभर पसरल्या होत्या. मीही सुरुवातीला त्या अफवांवर विश्वास ठेवला होता. पण एक दिवस तिच्या डोळ्यांतलं दुःख पाहिलं आणि मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, जर ती खरंच चुकीची असेल तर तिच्या डोळ्यात इतकी वेदना का दिसते. एक संध्याकाळी मी तिच्या मागे जायचं ठरवलं. गावाबाहेरच्या पायवाटेने ती एकटी चालत होती. मला वाटलं, आज सगळं सत्य समजेल. पण ती एखाद्या मुलाला भेटायला गेली नाही. ती एका जुन्या, मोडकळीस आलेल्या घरात शिरली. मी खिडकीतून पाहिलं आणि माझे डोळे भरून आले. आत तिची अंथरुणाला खिळलेली आई होती. सई स्वतःच्या हाताने तिला औषधं देत होती, जेवण भरवत होती आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होती, आई, अजून थोडे दिवस. सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी मी तिच्याशी बोललो. सुरुवातीला ती काही बोलली नाही. बराच वेळ शांत राहिल्यानंतर ती म्हणाली, लोकांना माझ्याबद्दल जे वाटतं ते वाटू दे, मला प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसायला वेळ नाही. सकाळी मजुरी, दुपारी आईची सेवा आणि रात्री शिवणकाम. एवढंच माझं आयुष्य आहे. त्या दिवसापासून माझी तिच्याबद्दलची नजर बदलली. मी तिला मदत करू लागलो. कधी औषधं आणायचो, कधी बाजारातून सामान घेऊन यायचो. आम्ही तासनतास बोलायचो. तिच्या चेहऱ्यावर हसू परत यायला लागलं. नकळत आमच्यात प्रेम फुललं. पण आम्ही ते कोणापासून लपवलं नाही, योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहिलो. गावात मात्र अफवा अजून वाढत होत्या. एक दिवस ग्रामसभेत काही लोकांनी सईवर उघडपणे आरोप केले. ही गावाची बदनामी करते, असंही म्हणाले. सई शांत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने एक शब्दही बोलला नाही. तेवढ्यात गावातील डॉक्टर पुढे आले. त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं, गेल्या 2 वर्षांपासून ही मुलगी तिच्या आईची सेवा करते आहे. स्वतः उपाशी राहून आईची औषधं घेते. रात्री ज्या ठिकाणी जाते, तिथे ती शिवणकाम करून अतिरिक्त पैसे कमावते. तुम्ही ज्या गोष्टींना चुकीचा अर्थ लावलात, त्या तिच्या संघर्षाचा भाग होत्या. क्षणात सगळं गाव शांत झालं. ज्यांनी तिच्यावर आरोप केले होते, त्यांची मान खाली गेली. काही महिलांनी तिची माफी मागितली. सरपंच म्हणाले, आपण ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवला, पण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी सईचा हात हातात घेतला आणि सगळ्यांसमोर म्हणालो, जगाने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण आजपासून मी आयुष्यभर तुझ्या सोबत उभा राहीन. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हसत म्हणाली, मला माझं नाव स्वच्छ करायचं नव्हतं. फक्त आईला वाचवायचं होतं. काही महिन्यांनी आमच्या दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आमचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी संपूर्ण गाव उपस्थित होतं. एकेकाळी तिच्याबद्दल चुकीचं बोलणारे लोकच आज तिच्या आनंदासाठी टाळ्या वाजवत होते. त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली, अफवा खूप वेगाने पसरतात, पण सत्य शांतपणे चालतं. मात्र जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा खोट्याचा आवाज कायमचा थांबतो. लग्नानंतर आमचं आयुष्य शांतपणे सुरू झालं. पण सईच्या मनात एक गोष्ट कायम टोचत होती. एके रात्री ती अंगणात बसून आकाशाकडे पाहत होती. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. ती हळूच म्हणाली, राहुल, लोकांनी जे बोलले ते मी विसरायचा प्रयत्न करते. पण कधी कधी त्या शब्दांची जखम पुन्हा उघडते. मी तिचा हात हातात घेत म्हणालो, जखम राहील, पण आता ती भरून काढण्यासाठी तू एकटी नाहीस. काही दिवसांनी गावात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरपंचांनी सईला विशेष पाहुणी म्हणून बोलावलं. संपूर्ण गाव तिच्यासमोर बसलं होतं.
ज्या लोकांनी कधी काळी तिच्यावर संशय घेतला होता तेच आज तिचं भाषण ऐकण्यासाठी आले होते. सई स्टेजवर उभी राहिली. काही क्षण ती शांत राहिली. मग ती म्हणाली, माझ्याबद्दल जे बोललं गेलं त्याचा मला राग नाही. कारण अफवा पसरवणाऱ्यांपेक्षा सत्य लपवणारी माझी परिस्थिती मोठी होती. मला आईला वाचवायचं होतं, स्वतःला सिद्ध करायचं नव्हतं. तिच्या त्या एका वाक्याने संपूर्ण मैदान शांत झालं. इतक्यात गावातील एक वृद्ध महिला पुढे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती सईच्या पायाशी बसली आणि म्हणाली, बाळा, मीही तुझ्याबद्दल खूप चुकीचं बोलले. मला माफ कर. श्रुने तिला लगेच उचललं आणि मिठी मारली. काकू, माफी मागू नका. आज तुम्ही सत्य स्वीकारलं तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्या दिवशी गावाने पहिल्यांदाच सईसाठी टाळ्या वाजवल्या. काही महिन्यांनी आम्ही गावात एक छोटंसं शिमकला प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. ज्या मुली आर्थिक अडचणीत होत्या किंवा लोकांच्या टोमण्यांमुळे घराबाहेर पडायला घाबरत होत्या त्यांना सई मोफत प्रशिक्षण देऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगी रडत रडत आमच्याकडे आली. ती म्हणाली, ताई, गावात माझ्याबद्दलही चुकीचं बोलतात. आता जगायचीही इच्छा होत नाही. श्रुने तिचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाली, लोकांचं बोलणं थांबवता येत नाही. पण आपल्या आयुष्याची दिशा आपण ठरवू शकतो. त्या मुलीने सईला मिठी मारली. मी दूर उभा राहून हे सगळं पाहत होतो. त्या क्षणी मला जाणवलं की मी फक्त माझ्या पत्नीवर प्रेम केलं नव्हतं. मी एका अशा स्त्रीच्या प्रेमात पडलो होतो जिने स्वतःच्या वेदनांना ताकद बनवलं होतं. काही वर्षांनी आमच्या घरी एका छोट्या मुलीचा जन्म झाला. श्रुने तिला हातात घेतलं आणि माझ्याकडे पाहून हसत म्हणाली, आपल्या मुलीला एक गोष्ट शिकवायची. कोणाबद्दलही पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कधीच मत बनवायचं नाही. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि उत्तर दिलं, आणि तिला तिच्या आईसारखं धैर्यवान बनवायचं. आजही जेव्हा गावात नवीन लोक येतात तेव्हा सईची ओळख अफवांनी होत नाही. लोक अभिमानाने म्हणतात, हीच ती मुलगी जिने आम्हाला शिकवलं की माणसाला त्याच्या संघर्षावरून ओळखा, अफवांवरून नाही. आणि प्रत्येक वेळी मी तिच्याकडे पाहतो तेव्हा मनात एकच विचार येतो, खरं प्रेम फक्त एखाद्याचा हात धरत नाही तर त्याच्या तुटलेल्या आत्मविश्वासालाही पुन्हा उभं करतं.